अजिंक्य भारतच्या टीम सोबत आता शेगावचे आरोग्य निरीक्षक समाधान सर सुद्धा इथे जुळलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की व्यवस्था कशी, आपण किती दिवसांपासून संपूर्ण तयारी करत आहेत सर। आमची तसं शेगाव हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे दैनंदिन व्यवस्था असते आणि दैनंदिन कार्य चालू असते, पण हे विशेष गर्दी आणि उत्सव असल्यामुळे आम्ही यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतो आणि त्याच पद्धतीनं सफाई कामगार, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाड्या, मोठे वाहनं, रस्त्यावरती झाडू सफाईचा उचलणारा कचरा, घरातून निघणारा, हॉटेलचा व्यावसायिकांचा कचरा हा सगळा संकलित करून घनकचरा प्रक्रिया केंद्रावर पाठवणे, प्रोसेस करणे हे दैनंदिन काम आहेत। आणि उत्सवानिमित्त आपण हे अतिरिक्त कर्मचारी या भागामध्ये जास्तीत जास्त मंदिर परिसराच्या गर्दीमध्ये वापरतो। तसेच भाविक भक्तांना पाण्याचे टँकर आपल्या या रूटवरती उभे आहेत। तसेच आपले मोबाईल टॉयलेट आहेत, हे मुख्य रस्त्यावर आपण 3-4 ठिकाणी टॉयलेट ठेवलेले आहेत। ह्या पद्धतीनं सगळे गावाचं सुद्धा आपल्याला शेगाव शहरवासियांचं चांगलं सहकार्य आहे। जागोजागी आपापल्या परीनं प्रसादाची व्यवस्था होते, मंदिरकडनं व्यवस्था होते, सर्व सुरळीत असं काम आमचं चालते गजानन महाराजांच्या कृपेने। आणि माननीय मुख्याधिकारी मॅडम यांनी विशेष करून एक नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। नियंत्रण कक्षामध्ये प्रमुख अधिकारी तिथे बसलेले आहेत, त्यांची सूचना आम्हाला प्राप्त होते, त्या रूटनुसार आम्ही परत त्या कामावर हात घालतो आणि काम पूर्ण करून घेतो। नियंत्रण कक्षातून आलेल्या सूचनांचे पालन करत असतानाच आमचे विभाग प्रमुखसुद्धा अनेक रस्त्यावर लागलेले आहेत। ह्या परिस्थितीत आम्ही गर्दीचं नियोजन बघून तसे सफाईचं काम जास्तीत जास्त आमच्याकडून उत्कृष्ट होईल हा आमचा प्रयत्न असते। नक्कीच नगर परिषद कार्यालय आणि संपूर्ण टीमने खूप छान प्रकारे इथे व्यवस्था केलेली आहे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष हे आधीपासून शेगावमध्ये असतंच, पण जेव्हा वारी असतं, प्रगती नसतं, तेव्हा आणखी विशेष सर्वांना सुव्यवस्था, सर्व नागरिकांची, सर्व भक्तांची झाली पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जाते।